नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 3 कौतुकाची थाप या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पाठाच्या आधारे कृती पूर्ण करा. या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? उत्तर या प्रकारे आपण लिहिणार आहोत. आकाशात काळे काळे ढग जमले. दुसरं, झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. तिसरं, पाला पाचोळा व कागद हवेत उडू लागले. आणि चौथं, गोठ्याचे छप्पर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. खालील घटनांचा योग्य क्रम लावा. या ठिकाणी काही घटना दिलेल्या आहेत, त्यांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. बघा, या प्रकारे आपण त्याचे उत्तर लिहिणार आहोत. पहिल्या नंबरवर लिहिणार आहोत, वासरू भुकेमुळे केविलवाणी हंबरत होते. दुसरं, सोसाट्याचा वारा सुटला होता. तिसरं, मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. चौथं, संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. पाचवं, मुख्याध्यापकांनी मुलांची कौतुक केले. अशा प्रकारे योग्य क्रम लावून आपण ही वाक्ये लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. विचार करा व सांगा. प्रश्न क्रमांक 1. पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. उत्तर, पावसाळ्यात आकाशात काळे ढग जमा होतात. झाडे हिरवीगार होतात. नद्या, ओढे व तलाव पाण्याने भरतात. वातावरण थंडगार व आल्हाददायक होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. तुम्ही केलेल्या चांगल्या कामांची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा. उत्तर, मी झाडांना पाणी घालतो, गरजूंना मदत करतो, शाळा स्वच्छ ठेवतो व प्राण्यांवर प्रेम करतो. प्रश्न क्रमांक 3. एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. उत्तर, मला खूप आनंद होईल. आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. पुढचा प्रश्न बघणार आहोत. चर्चा करूया. तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? उत्तर, मी त्या कुत्र्याच्या पिल्लाला सुरक्षित ठिकाणी नेईन. त्याला पाणी व अन्न देईन. मोठ्यांची मदत घेऊन त्याच्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकाकडे नेईन. पुढचा प्रश्न बघणार आहोत. लिहिते होऊया. त्यातील प्रश्न क्रमांक 1. वासरू आणि गाय यांच्यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या. शीर्षक, गाय आणि वासरू. वासरू म्हणाले, आई तू आलीस, किती उशीर केलास? गाय म्हणाली, काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. वासरू म्हणाले, आई मला खूप भूक लागली होती, मी तुझी वाट पाहत होतो. गाय म्हणाली, मला माहिती आहे बाळा, पण पावसामुळे रस्ता चिखलाने भरला होता. वासरू म्हणाले, आता तू आलीस ना, मला खूप आनंद झाला. गाय म्हणाली, हो बाळा, आता शांतपणे दूध पिऊन घे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. माझा आवडता प्राणी. या ठिकाणी मुद्दे दिलेले आहे. कोणता? तुम्ही ठेवलेले नाव, त्याचे वर्णन, त्याचे गुण आणि तो का आवडतो. याचे उत्तर आपण या प्रकारे लिहिणार आहोत. माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. मी त्याचे नाव मोती ठेवले आहे. मोतीचा रंग पांढरा असून तो खूप गोंडस दिसतो. त्याचे कान लांब आणि शेपटी छोटी आहे. तो खूप इमानदार, चपळ आणि हुशार आहे. तो घराचे रक्षण करतो व सर्वांशी प्रेमाने वागतो. मोती माझ्याशी खेळतो आणि माझा चांगला मित्र आहे, म्हणून मला तो खूप आवडतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खेळूया शब्दांशी. त्यातील प्रश्न क्रमांक 1. विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यातील अ.
सोपे, कठीण, आधी, नंतर, सुरुवात, शेवट, अंधार, प्रकाश. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलवून वाक्ये पुन्हा लिहा. त्यातील आई घरी आली. त्यातील अधोरेखित शब्द आहे आई. लिंग बदलवून आपण लिहिले आहे बाबा घरी आले. दुसरं, चिमणी घरट्यात राहते. चिमणी शब्दाच्या खाली अधोरेखित आहे. आपण शब्दाचे लिंग बदलवून या प्रकारे लिहू शकतो, चिमणा घरट्यात राहतो. पुढचं, बोका दूध पितो. बोकाच्या खाली अधोरेखित आहे. वाक्य लिहिणार या प्रकारे, मांजर दूध पिते. प्रश्न क्रमांक 3. खालील वाक्यांतील नाम ओळखा. त्यातील वासरू अधिक उठावदार दिसायचे. नाम कोणते? तर वासरू. दुसरं, छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. या ठिकाणी छप्पर हे नाम आहे. पुढचं, रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला. या ठिकाणी नाम आहे रवी, विनय, अनिल, अमित आणि वासरू. प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यातील हंबरडा फोडणे म्हणजे मोठ्याने रडणे. वाक्य, खेळणे तुटल्यामुळे लहान मुलाने हंबरडा फोडला. त्यातील कौतुकाची थाप देणे म्हणजे शाबासकी देणे. वाक्य, चांगले काम केल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पुढचं, आटोकाट प्रयत्न करणे म्हणजे पूर्ण प्रयत्न करणे. वाक्य, स्पर्धा जिंकण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले. पुढचं आहे लक्ष वेधणे म्हणजे लक्ष आकर्षित करणे. वाक्य, रंगीबेरंगी फुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. छप्पर, खोपट, वादळ, वार्ता आणि प्राण या शब्दांचे अर्थ आपल्याला शोधायचे आहे आणि वाक्य तयार करायची आहेत. पहिला शब्द आहे छप्पर म्हणजे घराचा वरचा भाग. वाक्य, पावसामुळे घराचे छप्पर गळू लागले. दुसरं, खोपट म्हणजे जनावरे ठेवण्याची जागा. वाक्य, गायी खोपटात बांधलेल्या होत्या. पुढचं, वादळ, जोराचा वारा व पाऊस येणे. वाक्य, काल रात्री मोठे वादळ आले होते. वार्ता म्हणजे बातमी किंवा माहिती. वाक्य, चांगली वार्ता ऐकून सर्वांना आनंद झाला. पुढचं, प्राण म्हणजे जीव. वाक्य, डॉक्टरांनी जखमी पक्ष्याचे प्राण वाचवले. प्रश्न क्रमांक 6. शब्द डोंगर तयार करा. पहिला शब्द आहे वासरू. बघा, या प्रकारे आपण शब्दांचा डोंगर करणार आहोत वासरू शब्दाशी संबंधित. बघा, वासरू, पांढरे वासरू, सुंदर पांढरे वासरू. पुढचं, आमचे सुंदर पांढरे वासरू, आवडते आमचे सुंदर पांढरे वासरू. नंतर, गाईचे आवडते आमचे सुंदर पांढरे वासरू. नंतर, लहान गाईचे आवडते आमचे सुंदर पांढरे वासरू. अशा प्रकारे वासरू या शब्दाचा हा डोंगर तयार केला आहे. आता पुढचा शब्द आहे घर. घराचा डोंगर करणार आहोत या प्रकारे. घर, सुंदर घर. पुढचं, माझे सुंदर घर, हे माझे सुंदर घर. पुढचं, हे माझे सुंदर घर आहे. पुढचं आहे, हे माझे सुंदर रंगीत घर आहे. आणि शेवटचं वाक्य आहे, हे माझे सुंदर रंगीत मोठे घर आहे. प्रश्न क्रमांक 7. ओळखा पाहू मी कोण. पहिलं, कानात बारे भरले
की बेफाम धावते, आई दूर गेली की हंबरू लागते. कोण? तर वासरू. दुसरं, लांब माझी मान, उंच माझे अंग, झाडांची पाने खाण्यात मी असतो, झाडांची पाने खाण्यात असतो मी दंग. सांगा मी कोण? उत्तर, जिराफ. खालील निमंत्रण पत्रिका वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी ही निमंत्रण पत्रिका दिलेली आहे, त्या खालची प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. बघा, या प्रकारे प्रश्न दिला आहे. खालील निमंत्रण पत्रिका वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे? उत्तर, निमंत्रण पत्रिका शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची आहे. दुसरं, कार्यक्रमाचे स्थळ कोणते आहे? उत्तर, कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव हे आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे? उत्तर, कार्यक्रम 5 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. पुढचा प्रश्न, शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहे? उत्तर, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सदानंद तांबे येणार आहेत. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4 विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 3 कौतुकाची थाप या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.